मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पूर्ण तहसीलदार यांना निवेदन करण्यात आली आहे। 5 सप्टेंबर रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर यांच्या समर्थनाखाली आणि मार्गदर्शनाखाली काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिनाज कादरी यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग शिष्टमंडळाच्या वतीने पूर्णा तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले। सदरील निवेदनात असे म्हटले आहे की भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदरील निवेदनावर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिनाज कादरी, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल वाहिद कुरेशी, पूर्णा तालुकाध्यक्ष प्रल्हाद पारवे, तालुकाध्यक्ष अल्पसंख्याकचे शेख रफीक, माजी शहराध्यक्ष अब्दुल सलीम, शहराध्यक्ष अल्पसंख्याकचे अब्दुल रशीद, शहराध्यक्ष शेख अहमद, जिल्हा अध्यक्ष मीडियाचे नितीन धामणगावे, शहराध्यक्ष महागौस्वर्गीयचे शेख इलास, माजी शहराध्यक्ष काँग्रेस सुनील ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार, मुजम्मिल कुरेशी, शेख शबीर आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार सुरेश वरपुडकर साहेब यांच्या निर्देशानुसार परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग चे पूर्णा तालुका अल्पसंख्याक विभाग व शहर पूर्णा अल्पसंख्याक विभागातर्फे पूर्णा तहसीलदार यांना आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर येथे रॅली काढून मुस्लिम समाजाबद्दल ते द्वेष निर्माण वक्तव्य केलं, त्याचा निषेध आम्ही करतो आणि त्या निषेधाचं एक निवेदन महामहिम राज्यपालांना दिलेलं आहे। आणि तसेच नितेश राणेच्या वक्तव्याच्या अगोदर रामगिरी महाराजांनी आमचे प्रेषद मोहम्मद यांच्याबद्दलही उद्गार काढलेले होते, त्यांच्याबद्दलही त्यांच्या पाठीराखला करण्यासाठी त्यांनी रॅली काढली आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये जाऊन तिथे त्यांचं समर्थन दिला आणि हे सांगतात की आम्ही संविधानानुसार राज्य करीत आहे। कुठे आहे यांचं संविधानानुसार राज्य चालणारा? संविधानानुसार हे राज्य करत असेल तर रामगिरी महाराज आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर शासन करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं ह्याची आमची रास मागणी आहे सर्व मुस्लिम समाजाची। या निवेदनात देत्या वेळेस आमचे परभणी जिल्ह्याचे ज्येष्ठ परभणी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष आदरणीय वहीद कुरेशी भाई, तालुका अध्यक्ष प्रल्हाद पारवेजी, शहर तालुका अध्यक्ष मायनॉरिटी विभागाचे रफीक सर और पूर्णा शहराचे अध्यक्ष मायनॉरिटी डिपार्टमेंटचे अब्दुल रशीद भाई, तसेच ज्येष्ठ नगरसेवक पूर्णाचे आमचे सलीम भाई तसेच आमचे मीडियाचे प्रमुख निखिल धामणगावे व तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मुख्तार भाई हे याच्यामध्ये होते, मुजम्मिल कुरेशी, मुबशीर भाई हे तालुका अध्यक्ष, हे सगळे लोक या निवेदन देण्याकरिता उपस्थित होते। आणि आमची पुन्हा मागणी आहे शासनाला, रास्त मागणी आहे आणि कडकडीची विनंती आहे की ते मुस्लिम समाजाचे भावनाचा आदर करून या दोघांविरुद्ध कठोर शासन करावं, हे आमची त्यांच्याशी विनंती आहे।